पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये शुभम पाटीलच्या विपक्षात, ज्या शुभमनं सकाळी 68 धावा ठोकल्यात, संध्याकाळच्या सत्रात तो शुभम, त्याची विकेट या ठिकाणी महत्वपूर्ण ती कॅच मात्र मैदानामध्ये आणि कोणी ड्रॉप केली? अक्षयनं. अक्षय म्हणजे आउटफील्ड मधला चिता आहे, प्रचंड वेगानं धावा, खोऱ्यानं धावा एकवटणारा खेळाडू आहे अक्षय. मयूरला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करताना पाहिलं. मयूरने पहिल्या बॉलवर या ठिकाणी विचार केला तर निर्धाव हाताळलेला, दुसऱ्या बॉलवर संधी निर्माण करून दिलेली मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट ती होती आणि ती मात्र या ठिकाणी आपण पाहिली तर कॅच ड्रॉप झाली आहे. पुढचा बॉल सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. पुनश्च एकदा मयूर कमबॅक करतोय, मात्र तुम्ही जीवनदान कोणाला दिलंय तर शुभम पाटीलला. याही वेळेला पहिल्या नव्हे, दुसऱ्या नव्हे, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडेही संकेत नांगरे ते होते आणि त्यांच्याकडनं कॅच ड्रॉप झाली आहे. शुभम पाटीलला 2 वेळा जीवनदान. आपलं बक्षीस कंटिन्यू आहे. जाधव साहेब यांच्याकडनं सलगचे 3 षटकार जेव्हाही ठोकले जातील आजच्या रात्रीत लगेच रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइस ते मात्र त्याला दिलं जाईल. दोन चेंडूवर 2 संधी त्याने निर्माण करून दिलेल्या. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता गोलंदाज म्हणतोय मला कोणाचीही गरज नाहीये. त्याने प्लमच्या स्वरूपामध्ये यष्टांच्या मधोमध शुभम पाटीलला सापडवलंय आणि तो शुभम पाटील जो सकाळी 68 धावा ज्याने ठोकल्या होता त्या शुभम पाटीलला अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या आसऱ्याला धाडत असताना परफेक्ट प्लम यष्टांच्या मधोमध सापडले. विकेटचं पतन, खेळाडू बाद. शुभम पाटील बॅक टू डगआउट. कम ऑन डीजे. फलंदाजीसाठी दाखल झालेत अथर्व, संगदीप आणि शुभम हे या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. नेहमी ज्यांच्यावर खूप सारी जबाबदारी संघाची असते. यावेळेला अथर्वचा तोही फटका फसलाय. प्रदीप तिकडे जज करतोय आणि प्रदीप कडनं कुठल्याही प्रकारची चूक होणार नाहीये. परतावं लागेल माघारी. गोल्डन डकचा शिकार ठरून अथर्व पाटील तो मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना 1 मोर विकेट डाऊन. अजून एक खेळाडू तो तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. कम ऑन डीजे. ऑन हॅट्रिक गोलंदाज मयूर. याही वेळेला पंचालकडे जोरदार अपील केली जाते आणि मैदानामध्ये विकेट हॅट्रिक मयूरच्या माध्यमातून कंप्लीट केली जाताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते जबरदस्त बॉलिंगचं प्रात्यक्षिक ते मात्र मयूरकडनं बघायला मिळतंय. पुनश्च एकदा प्लम परफेक्ट यष्टांच्या मधोमध सापडले. आडव्या बॅटने इतक्या वेगवान गोलंदाजाला खेळणं ते कठीण असतं आणि तो पराक्रम करायला गेले, परंतु या ठिकाणी त्यांना माघारी परतावं लागते. ऋग्वेद सुद्धा गोल्डन डकचे शिकार ठरून माघारी परत आहेत. षटक संपले, पहिलं धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 4 आणि विकेट आतापर्यंत गमावल्यात त्या म्हणजे 3. कम ऑन डीजे.
कामगिरी मयूरनं मात्र या षटकामध्ये करून दाखवली आहे. समोरचा संघ ज्यांनी पहिल्या राऊंडच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त धावसंख्या उभारली होती, तब्बल 84 धावा ज्या संघाने ठोकल्या होत्या, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये तोच मयूर जो पहिलं षटक हाताळण्यासाठी आला आणि त्या मयूरनं पहिल्या षटकामध्ये विचार केला तर धावा फक्त आणि फक्त खर्चिक केल्या, त्या म्हणजेच 4 आणि विकेट मिळवून दिल्या 3. जबरदस्त बॉलिंग मयूरकडनं बघायला मिळाली आपल्याला. संगदीप हे नाव गोलंदाजी ट्रॅक वन गोलंदाजी करण्याकरिता आदेश. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. चला उमर 11 वडवली कॅम्प आणि उर्वी 11 नाणे आडव्या बॅटनं फटका खेळलेत. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर आहेत तिकडे. अक्षयकडनं पुन्हा एकदा फिल्डिंग वा, मात्र सागरकडनं त्याला चांगलं बॅकअप दिलं जात आहे. दोन धावा धावून कंप्लीट केल्यात. एका बाजूने आपण उमर 11 वडवली कॅम्प. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन त्यांच्या विपक्षामध्ये उर्वी 11 नाणे. या दोन संघांमधला कडा संघर्ष बघायला मिळणार आहे. उर्वी 11 नाणे याच मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर एसपी बिलोशी संघाला पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेत आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मात्र उमर 11 वडवली कॅम्प ज्यांनी आई एकवीरा हमरापूर या संघाला पराभूत केले आणि ते इथपर्यंत पोहोचलेत. गोलंदाज सज्ज या वेळेला मागे गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पंच वळलेत आमच्याकडे, वाईट चेंडू दर्शवलंय. एक्स्ट्रानं धावफलकामध्ये भर पडतीये. 7 या अंकावर जाऊन पोहोचेल. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. याही वेळेला उडवायचं होतं पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामधनं, परंतु विचार केला तर तो बॉल मिस झाला आणि तदनंतर विकेटच्या मागे निघून गेला. डॉट बॉल. मैदानामध्ये पाहिलं तर पुढचा बॉल या वेळेला स्लॉट मध्ये होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला. बॉल आणि बॅटचं कनेक्शन नाहीये. धनंजय वेगानं तिथपर्यंत पोहोचले. पाहिलं आपण तर निर्धाव चेंडू तो या ठिकाणी कंप्लीट होतोय. डॉट बॉल तो बघायला मिळतोय. अनेक वाडा तालुक्यातील प्रेक्षक म्हणा, वाडा तालुक्यातील खेळाडू म्हणा, जे ही संपूर्ण स्पर्धा कंप्लीट शेवटच्या मॅच पर्यंत लाईव्ह पाहतायत, अनेकांकडनं शुभेच्छा या स्पर्धेकरिता येत आहेत आणि त्या जेवढ्या आम्हाला जमतायत तेवढ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये जी कामगिरी आपण पाहिली मयूरनं केली ना, मयूरनं अगदी संघाला चार्ज केलं म्हणावं लागेल गोलंदाजीतनं. कम्प्लिटली संघाचा समोरच्या संघाला आपण पाहिलं तर डिमोटिवेट करण्याचं काम, कारण ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, ज्या वेगानं तो चेंडू हाताळत होता, अगदी अप्रतिम. आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आदेश त्याला आपण दर्जेदार गोलंदाजी करताना पाहतोय. बॉडी लँग्वेज पाहिली तर कुठेतरी डाऊन झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. संगदीप थोडासा स्ट्रगल मध्ये बघायला मिळतोय, परंतु यावेळेला आपटून टाकलेला बॉल त्याला खेळायचं होतं. बॉल चाललाय, खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, बॉल आलाय पॉइंटला. तत्पूर्वी मात्र बॉलवर जातील, एक सिंगल मिळेल. लेग बाईटची धाव या ठिकाणी बघायला मिळतीये. षटक क्रमांक पाहिलं तर या ठिकाणी दुसरं प्रगतीपथावर आहे, ज्यामधील 5 बॉल संपलेत आणि धावसंख्या 8 स्कोर कार्डवर. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू बाकी आहे. प्रणय पिचिटर तो मैदानामध्ये आलाय. फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. मागे मयूरने बॉलवर न जाता थांबणं पसंत केलं आणि तदनंतर
पंचांकडे अपील केली आहे खरी. मुन्ना पठाण सर थर्ड अंपायर कडे रेफर करत असताना रनआउट करिता. बघूयात आपण थर्ड अंपायर कडनं या ठिकाणी काय डिसिजन येतोय. इट्स अ विकेट. OUT. दुसऱ्याच्या शोधामध्ये गेले, रिस्की रन घेतली. प्रणयकडे सुद्धा क्षमता आहे, प्रणय सुद्धा मोठमोठे फटके खेचू शकतो हे आपल्याला थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज, नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं अल्पेश नेहमी या संघाकरिता पहिलं षटक हाताळत आलाय, परंतु आज आपण तिसरं षटक हाताळताना बघायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरनं. चला मॅचकडे जाऊयात. अल्पेश सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं संगदीपच्या विपक्षात. धावसंख्या 9 स्कोर कार्डवर आहे. यावेळेला लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंच वळलेत. किस्मतराव सर वाईट चेंडू त्यांनी दर्शवलंय. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर वेगानं आलेत बॉलवर. एक तर कंप्लीट केली आहे दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये, आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र धनंजय यांची अगदी आपण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय. विचार केला त्या ठिकाणी, दुसऱ्याकरिता जात असताना मात्र विकेट आली आहे. खेळाडू बाद. या वेळेला संगदीप स्ट्राइक ठेवली आहे, परंतु त्याचा स्ट्रगल काही संपायला तयार नाहीये. धावा ठोकाव्या लागतील. संगदीपच्या विपक्षामध्ये एज होती, आणि पाहिलं तर याही वेळेला डॉट बॉल तो मैदानामधनं आलाय. निर्धाव चेंडू तो मैदानामधनं बघायला मिळतोय. सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग ओव्हर दी बॉलर हेड, साइड स्क्रीनवर तो बॉल जाऊन आदळलाय. पाहिला पण तर अगदी अप्रतिम फटका. षटकार 6. स्कोर कार्ड वर 17 रन्स ऑन बोर्ड. 17 जोडल्या गेल्यात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचे उमर 11 वडवली कॅम्प आणि उर्वे 11 नाणे. या वेळेला पुन्हा एकदा फटका तर चांगला सजवलाय खरा. फिल्डर तिकडे आलेत.
सागर होते पुनश्च एकदा सागरकडनं चांगली कामगिरी बघायला मिळाली आहे आणि दुसऱ्याकरिता जात असताना पुन्हा एकदा विकेट. धावसंख्या 18. चेंडू आतापर्यंत संपलेत 5. शेवटचा एक बॉल इथून बाकी. सर्व प्रेक्षकांची झोपच उडवली डायरेक्ट. या वेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय संगदीपचा. त्याला परतावं लागेल माघारी. इनिंग संपली आहे पहिली. धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या त्या म्हणजे 18. अभिनय पाटील यांचा जर्सी क्रमांक. विजयाकरता 19चं लक्ष. 18 धन्यवाद. हॅलो. भानुदाजी पाटील साहेब यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांना मी मुख्य व्यासपीठावरनं टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करतो. भानुदाजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. पहिली मॅच खेळलेले नाणे संघ त्यानंतर जवळपास 8 तासानंतर त्यांची मॅच लागली मला वाटते. मान्यवर आलेत येत आहेत त्यांनाही आपण आमंत्रित करूयात. मान्यवरांच्या शुभस्य मॅचची नाणेफेक केली जाईल. कल्पेश यांच्याकडनं कॉलिंग असेल. एसपी ग्रुप आणि भूमिक स्पोर्ट्स. एसपी ग्रुप असा कॉल दिलाय. टॉस जिंकला एसपी ग्रुप. या ठिकाणी उर्वी 11 नाणे टीमने कॅप्टनना काय निर्णय स्वीकाराल? आम्ही फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीमला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि लगेच मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. चला आपण मॅचकडे जाऊया. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये नाव आहे. एका बाजूने पाहिलं तर मयूर आणि दुसऱ्या बाजूने स्मॉल पॉकेट, परंतु बराच अनुभव ज्याच्याकडे आहे संकेत नांगरे. चला मॅचकडे जाऊयात. विजयाकरता 18 चेंडू 19चं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. आमच्या या समालोचनाकरिता या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी अजिंक्य शिरसाट यांच्याकडनं आमच्या या समालोचनाकरिता शुभेच्छा आल्यात आणि
या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. धन्यवाद अजिंक्य शिरसाट. यावेळेला पहिला चेंडू लेफ्ट हँडेड बॉलर आहे. अजून एक पहिला पंटर, अजून एक डॉट बॉल. सापरोंडे टीम या ठिकाणी ते सुद्धा सांगतायत की आम्ही सुद्धा ही भले कमी धावसंख्या आहे परंतु ती रोखण्याची क्षमता आमच्यामध्ये, कारण लेफ्ट हँडेड 2 गोलंदाज याही संघाकडे आहेत. अथर्व जबरदस्त गोलंदाजी करत असताना संकेतच्या विपक्षामध्ये बघायला मिळतोय. यावेळेला मात्र संकेतच्या बॅटमधला फटका चांगला, आउटफील्ड वेगवान, गोलंदाजाने चेंडू तर अप्रतिम हाताळलेला. तो बॉल आपण पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेने गेला आणि तिकडे क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता, परंतु त्या दोघांच्या शर्यतीत यावेळी मात्र बॉल यशस्वी होताना निघून गेलाय. चौकार 4. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता संकेतच्या विपक्षामध्ये. तो बॉल मिस करून विकेटच्या मागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. मॅच अजून सुद्धा बाकी आहे. अथर्व सुद्धा दर्जेदार गोलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळते आपल्याला. पहिला पंटर, 4 चेंडू त्याने हाताळलेत आणि फक्त धावा खर्चिक केल्या, त्या सुद्धा 4. याही वेळेला पहिला पंटर वाजून एक, तो डॉट बॉल मैदानामध्ये येत असताना बघायला मिळतोय. 1 मोर डॉट बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. आडव्या बॅटने खेळलेत, मागे फिल्डर येत आहेत. अथर्व संगदीप होते तिकडे, संगदीप होते तिकडे. जिथे सिंगल होती तिथे ओव्हरथ्रो न मात्र एकाच रूपांतर डबल मध्ये केलंय. 6 धावा खर्ची केल्यात. येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि करायचे 13. धावसंख्या जोडली गेली स्कोर कार्ड वरती, म्हणजे 6. गोलंदाजी ट्रॅक वन गोलंदाजी करण्याकरिता संगदीप तो येत असताना बघायला मिळतो. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. ज्याही गोलंदाजाकडे क्षमता आहे चेंडू फिरवण्याची आणि त्याला आपण बॉलिंग ट्रॅक वन गोलंदाजी करताना पाहतोय. यावेळेला प्रचंड वेगाने हाताळलाय संगदीपनं बॉल. विकेटच्या मागे शुभमच्या हातात. बॉल मात्र निर्धाव स्वरूपात बघायला मिळतोय. वेग आणि तत्बरोबर त्याच्याच सोबत बॉल हलकासा कट होताना बघा रिप्लेवरनं आपण पाहूयात कशा पद्धतीने हा बॉल हाताळला गेलाय.
पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. संगदीप याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंचांकडे अपील तर केली आहे, मात्र पंच वळलेत. वाईड चेंडू. आपण त्या आधीचा बॉल एकदा रिप्लेच्या माध्यमातून बघूयात कशा पद्धतीने तो चेंडू हाताळला गेला, किती वेग त्या बॉलमध्ये आपल्याला बघायला मिळालेला. गोलंदाज पहिला पंटर समोर. प्रचंड वेग या बॉलिंग मध्ये बघायला मिळाला. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. बॉल नॅचरल कट होणं हा मात्र त्या लेफ्ट हँडेड गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. यावेळेला क्षेत्ररक्षक नक्की करेल तरी काय. गुंगारा दिलाय बॉलला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या अंकावर. 10 बॉल्स इथून बाकी आहेत आणि 8 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र अगदी परफेक्टली बॉलला खेळून काढलाय. तिकडे मागे फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत करत त्याला दिलाय गुंगारा आणि तदनंतर बॉल मात्र ट्रॅव्हल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता अंतिमच्या सज्ज होईल. यावेळेला अप्रतिम बॉल. फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. येणारे बॉल आहेत 8 आणि करायचे 4. मयूर जबरदस्त गोलंदाजी पाहिली. आता फलंदाजी सुद्धा अप्रतिम बघायला मिळते त्याच्याकडनं. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत. मागे फिल्डर येत आहेत. बॉलला स्टॉप केला जाईल. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दुसऱ्याकरिता रिस्की रन होती. एकच पहिला बंडर त्या ठिकाणी धाव मिळाली आहे. एक सिंगल. 7 बॉल आणि 3 ची गरज. यावेळेला फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही. 2 धावा कंप्लीट. 6 चेंडू आणि 1 ची गरज. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्कोर लेवल. शाहिद फिर से एक बार आते हुए 12th वन नेक्स्ट मैच के उमर 11 वडवली कैंप की टीम की तरफ से. शाहिद आपका भी बहुत बहुत स्वागत है. रोहित सुतार. रोहित सुतार. रोहित सुतार एक इनिंग या जरा. सुशांत पाटील. एका धावेची गरज आणि ती 1 धाव मयूरनं कंप्लीट केली आहे. या मयूर मॅन ऑफ द मॅच. मयूर या. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं गोड कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर. यायचे आपण मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मयूराला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करणार आहोत. ए बॉल अभिनय पाटील. रोहित सुतार. रोहित सुतार.
जे मान्यवर आहेत त्यांच्याकडनं आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. या मयूर, खूप अप्रतिम खेळ केला. याच्यावर फॅशनकडनं कॅप आहे, मेडल आहे. रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य बिलोशी आणि मेमेंटो आहे संदीपजी पाटील SP यांच्याकडनं. ते मयूर याला आपण वितरित करतोय. खूप खूप अभिनंदन मयूर. काय म्हणशील, परफॉर्मन्स कसा होतोय इथे खेळताना, कसं वाटतंय? रजनी क्रिकेटचा महोत्सव बिलोशी नगरीमध्ये बघायला मिळतो, खेळताना कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. आणि संघाचं कशा पद्धतीने सहकार्य मिळतंय तुला? खूप जे खेळ झाले तसे पद्धतीने खेळ झाला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त बोलायला तयार नाहीये. चला, जशी नवीन मॅच स्टार्ट होईल मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. तुमच्या समवेत मात्र जॉईंट होतील अक्षय पांडव सर. हॅलो हॅलो, चेक. रोहित सुतार, सुशांत पाटील,